रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्त सुकापूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना सुकापूर शाखेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा 350 ते 400 नागरिकांनी लाभ घेतला। शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, त्वचारोग तपासणी, अँटी मेडिसिन, होमिओपॅथी, ब्लड शुगर व ब्लड प्रेशरची तपासणी अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश होता। या आरोग्य शिबिरात मोरिया मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुकापूर, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई, आयरिस आय हॉस्पिटल नवीन पनवेल तसेच इतर नामांकित रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवून नागरिकांची मोफत तपासणी केली। शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते झाले। त्यावेळी तालुका प्रमुख संदीपजी तांडेल आणि पनवेल महानगर प्रमुख अवचित राऊत उपस्थित होते। शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, उपशाखा प्रमुख सचिन खरात, विभाग प्रमुख धनंजय पाटील, विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच शिवसेना प्रणित डॉक्टर सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर आशिष वांदेकर यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले। महिला आघाडी, युवा सेना आणि सर्व पदाधिकारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सुकापूर शाखेच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गीय बाळासाहेबांनी 80% समाजकारण, 20% राजकारण या तत्वावर शिवसेना या संघटनेची स्थापना केली। गोरगरिबांचे समस्या, गोरगरिबांचे प्रश्न, गोरगरिबांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न ज्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती। आणि तेच तत्व घेऊन आज सुकापूर शाखेने गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे। आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच इथे मोफत आरोग्याची तपासणी करून ज्या व्यक्तींना किंवा ज्या घटकांना अगदी आजच्या ज्या आरोग्याच्या सेवा अत्यंत महाग स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत त्या अगदी मोफत स्वरूपामध्ये इथं उपलब्ध करून देण्यात येत आहे। आणि हीच खरं तर बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे। आजही बाळासाहेबांचे विचार या समाजाला जागृती देणारे व या समाजाला पुढे घेऊन जाणारे आहेत आणि त्याचीच जाणीव ठेवून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, त्यांच्या विचारांचं पुन्हा एकदा उजळणी करणं हे आम्हा प्रत्येक शिवसैनिकांचं कर्तव्य आहे। आणि तेच इथे सगळे शिवसैनिक या सुकापूर शाखेच्या वतीने करताना दिसत आहेत। मी पुन्हा एकदा या सर्व आयोजकांना, सुकापूर शाखेचे शाखा प्रमुख खंडागळे यांना देखील शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतो।